आता टेंडन्सी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. कल, प्रवृत्ती, झुकाव. टेंडन्सी हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. टेंडन्सी म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा गोष्टीची विशिष्ट पद्धतीने वागण्याची किंवा घडण्याची नैसर्गिक प्रवृत्ती. म्हणजेच एखाद्या दिशेने झुकाव असणे किंवा वारंवार तसेच वागणे. इंग्लिश मीनिंग: a natural habit or likelihood to behave in a certain way. Easy one-line definition: a natural inclination to act or behave in a particular way. आता सिनॉनिम्स पाहूया. हॅबिट, इन्क्लिनेशन, ट्रेंड, लीनिंग. हे शब्द एखाद्या गोष्टीकडे असलेल्या नैसर्गिक प्रवृत्तीला दर्शवतात. आता अँटोनिम्स पाहूया. डिसइन्क्लिनेशन, ॲव्हर्जन, रेझिस्टन्स. हे शब्द एखाद्या गोष्टीकडे झुकाव नसणे किंवा विरोध दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: ही हॅज अ टेंडन्सी टू फॉरगेट थिंग्स. त्याला गोष्टी विसरण्याची सवय आहे. इथे टेंडन्सी म्हणजे वारंवार दिसणारी सवय किंवा प्रवृत्ती. दुसरे वाक्य: चिल्ड्रन हॅव अ टेंडन्सी टू आस्क मेनी क्वेश्चन्स. मुलांना खूप प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती असते. इथे टेंडन्सी म्हणजे मुलांचा नैसर्गिक स्वभाव. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचं उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. क्वेश्चन: व्हॉट डज टेंडन्सी मीन? ए, अ नॅचरल हॅबिट ऑर इन्क्लिनेशन. बी, अ लाऊड साऊंड. सी, अ स्ट्रॉंग वॉल. डी, अ क्विक जम्प. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश वोकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.